मैं आपकी तरह ही एक प्रैक्टिशनर हूँ। कुछ चीज़ें मुझे पता चली है, वो आपके साथ में शेयर कर रहा हूँ, बाँट रहा हूँ। दैट्स इट, इसके अलावा कुछ नहीं है। मेडिटेशन इन शून्यागार हे एक टायटल आपण टाकलं आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण इथे एकत्रित संडेला ध्यानासाठी केवमध्ये आलेलो आहोत. याचा उद्देश काय? म्हणजे हे सुरू करण्यामागचा उद्देश काय? तर आपण बघतो की आपण आठवडाभर काम करतो. दररोज आपल्याला शक्य नाहीये. पण एक सवय आपल्याला लागावी आणि ध्यान हा विषय आपल्याला डिटेलमध्ये आणि सहज सोप्या पद्धतीने कळावा, यासाठी हे सेशन आपण सुरू केलेलं आहे. या सेशनचा उद्देश बिलकुल हा नाही आहे, की आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी उभं करायचं आहे. बिलकुल नाही. आपला एकच उद्देश आहे, की या सृष्टीमध्ये जेवढे काही ह्युमन बीइंग्स आहेत, ऑल ह्युमन बीइंग्स ह्या सगळ्यांचा एक माइंड आहे, कॉन्शियसनेस आहे आणि त्या मनाचा एक स्वभाव आहे. तो स्वभाव काय आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा, एक व्यक्ती आनंदी झाली, की ती वेगळ्या पद्धतीने वागते. तीच व्यक्ती जेव्हा रागामध्ये येते, क्रोधामध्ये येते, तेव्हा वेगळ्या पद्धतीने वागते. तीच व्यक्ती जेव्हा त्याला एखाद्या व्यक्तीबद्दल मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, तेव्हा वेगळ्या पद्धतीने वागते. तीच व्यक्ती जेव्हा त्याला प्रेम होतं, त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने वागते. तीच व्यक्ती ज्यावेळेला तिला खूप अनइझी वाटतं, रेस्टलेस वाटतं, जीवनामध्ये काही होप नाही आहे असं वाटतं, त्यावेळेला तिची मनोअवस्था वेगळी असते. बरोबर? मग ह्या सगळ्या मनोअवस्था ज्या आहेत, ह्या अवस्थेवरती जर आपण विजय प्राप्त करू शकलो, तर आपल्या जीवनामध्ये दुःख राहील का? नाही राहणार. आणि ते कसं प्राप्त करायचं किंवा ते कसं समजून घ्यायचं, त्याच्यासाठी ध्यान ह्या विषयातून जाणं आवश्यक आहे. तर ध्यान हे दुसरं-तिसरं काही नाही, तर मनाला समजण्याची एक प्रक्रिया आहे. जसं आपल्या शरीराला आपण आहार देतो. आपल्या शरीराचा आहार काय आहे? फूड आहे. बरोबर आहे. एक्सरसाइज आहे. चेकअप्स करतो आपल्या शरीराचे. ह्या सगळ्या प्रोसेसमधून जातो आणि आपलं शरीर आपण तंदुरुस्त ठेवतो. त्याचं कारण काय? की आपल्याला चांगलं जीवन शारीरिकदृष्ट्या आरोग्यदायी जीवन जगायचं आहे, त्याच्यासाठी आपण हे सगळं करतो. बरोबर? तसंच शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जसा शरीराचा व्यायाम करतो, तसा मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मनाचा व्यायाम केला जातो. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. वेगवेगळे लोकं वेगवेगळ्या टेक्निकचा यूज करून त्या पद्धतीने ते मनाला शांत किंवा मनाला सक्षम करण्याचं काम करतात. त्यापैकी एक सगळ्यात पॉवरफुल टेक्निक जी आहे, ते आहे ध्यान. मग ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ध्यानाबद्दल वेगवेगळे टीचर्स वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. त्याच्यापैकी आपण आज 2 ध्यानांचा अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे आनापानसती ध्यान आणि दुसरं मैत्री भावनेचं ध्यान. थोडंसं आता लास्ट सेशनमध्ये आपण हायलाइट घेतले होते. ह्या सेशनमध्ये आपण थोडंसं डीपमध्ये जाणार आहोत. ठीक आहे. तर आनापानसतीपासून आपण सुरुवात करू. काही वेळासाठी आपण आनापानाचं ध्यान करणार आहोत. ध्यान करत असताना ध्यानासाठी आपल्याला आसनाची जी व्यवस्था आहे, ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. झोप लागू नये, आपण ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या फॉलो करण्यासाठी आपलं पाठ, मान सरळ असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही आसन सांगितलेले आहेत. तर ते आसन मी तुम्हाला आधी दाखवून देतो. म्हणजे हे तुम्हाला माहीत राहते. तुम्ही जसे बसलेले आहात तसेही बसलं तरी चालेल, पण हे माहीत पाहिजे. तर याच्यामध्ये ध्यानाला बसताना पद्मासन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे आहे पद्मासन. याच्यामध्ये आपण योगा करताना बरेचदा याच्यामध्ये बसलं जातं. याच्यामध्ये पाठ ऑटोमॅटिक सरळ होते, मान ऑटोमॅटिक सरळ राहते. पण या आसनामध्ये आपण जास्त वेळ बसू नाही शकत. कारण दोन्हीही पायांच्या फोल्डवरती ताण पडतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे पहिलं आसन आहे. फार योगिक प्रॅक्टिस करणारी जी लोकं असतात, ते या आसनमध्ये बसू शकतात. ठीक आहे. दुसरं आसन आहे अर्ध पद्मासन. म्हणजे हा पाय आपण असा घेतला, हा पाय त्याच्यावरती ठेवला. हे आहे अर्ध पद्मासन. यामध्ये देखील काय होतं, की आपले दोन्हीही पाय आपण जमिनीला टेकलेले आहेत. गुडघे जमिनीला टेकलेले आहेत. ठीक आहे. गुडघे जमिनीला टेकलेले आहेत. या आसनामध्ये आपण बसलेलो आहोत. याच्यामध्ये लाँग टर्मपर्यंत आपण बसू शकतो या आसनामध्ये. तिसरं आसन आहे
ब्रह्मी आसन ज्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये हा पाय मध्ये आहे एक आणि एक पाय खाली आहे. याच्यामध्ये ॲज लाँग ॲज तुम्ही बसू शकता. ठीक आहे. हे झाले 3 आसन. या आसनामध्ये बसताना आपल्याला काळजी ही घ्यायची आहे, पाठ सरळ असेल, जास्त पण टाईट नाही, जास्त पण बाक नाही. बरोबर? फक्त सरळ असेल, मान सरळ असेल, खाली-वर बसताना खाली-वर करायची आणि ज्या सेंटर पॉइंटला स्थिर राहील, त्या सेंटर पॉइंटला आपली मान ठेवायची. दोन्ही हात वरती घेऊन हळुवारपणे तुम्ही मांडीवर ठेवू शकता किंवा ध्यान मुद्रेमध्ये ठेवू शकता. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्या पद्धतीने तुम्ही हात ठेवू शकता. हे झालं तिसरं आसन. सर्व आसनामध्ये हात वरती घेऊन खाली करून तुम्ही त्या पद्धतीने राहू शकता. चौथं आसन आहे ज्याला घोडाआसन म्हटलं जातं. हे पिलो आहे. त्याच्यासाठी मोठी पिलो लागते. याच्यापेक्षा 2 पिलो पाहिजे. दोन्ही पाय असे खाली ठेवलेले आणि या आसनामध्ये तुम्ही बसू शकता. ह्याही आसनामध्ये बराच वेळ आपण बसू शकतो. पण काही काळानंतर इथे ताण पडतो. त्याच्यामुळे हेही आसन जास्त लाँगपर्यंत युजफुल नाही. आणि 5वं आसन आहे ज्याला खुर्ची आसन म्हटलं जातं. खुर्ची आहे. हे आसन त्यांना सजेस्ट केलं जातं ज्यांना गुडघ्याचे विकार आहे, जे खाली बसू शकत नाही. त्यांच्यासाठी खुर्चीवरती बसू शकतात. फक्त पाठ खुर्चीला टेकवायचे नाही. सरळ बसून दोन्ही पाय जमिनीवरती. जमिनीवरती ठेवताना खाली मॅट असणं आवश्यक आहे. डायरेक्ट जमिनीचा स्पर्श नको. ध्यान करताना डायरेक्ट जमिनीचा जर स्पर्श झाला, तर आपलं चित्त हे अर्थच्या सोबत कनेक्ट होऊन जातं. त्यामुळे अर्थसोबत आपल्याला डायरेक्ट कनेक्ट नाही ठेवायचं. त्यासाठी आपल्याला पिलो किंवा मॅट यूज करायची. ठीक आहे. सो आपण आता ऑलरेडी वेळ झालाय आपला 15 मिनिटं जास्तीचे. तर आनापानपासून सुरुवात करू. आनापानसती हे जे ध्यान आहे हे ध्यान श्वासावर आधारित ध्यान आहे. आनापान हा पाली शब्द आहे. आनापान या शब्दाचा अर्थ असा होतो, आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे आणि सती म्हणजे त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करणे किंवा त्या श्वासाप्रती आपली जागृती असणे. याला आनापानसती ध्यान म्हणतात. तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आनापान सुप्तामध्ये आनापानसती हे ध्यान कसं करायचं याबद्दल सांगितलेलं आहे. 4 प्रकारे श्वास आपल्या शरीरामध्ये येत असतो. 4 प्रकारचा जो श्वास आहे त्याच्यामध्ये एक श्वास जो आहे तो दीर्घ असतो. म्हणजे दीर्घ श्वास आपण घेत असतो. आता हे श्वासाची लय कशी बदलते? तर ही बदलण्यासाठी आपल्याला त्या प्रवासातून जावं लागेल, तर आपल्याला ते कळेल. तर मी फक्त सध्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगतो. दुसरा श्वास असतो जो मध्यम असतो. लाँग ब्रेथ, मिड ब्रेथ, शॉर्ट ब्रेथ आणि एकदम हलका. म्हणजे श्वास येतो की नाही येत हे सुद्धा कळत नाही. अशा प्रकारचे 4 प्रकारचे श्वास आपल्या शरीरामध्ये येत असतात आणि हे आपल्या चित्ताच्या अवस्थेनुसार बदलत असतात. म्हणजे जसं मनाची अवस्था असेल तशी श्वासाची लय बदलते आणि तसा अनुभव आपल्याला मिळायला लागतो. तर तो अनुभव आपण आता घेणार आहोत. ठीक आहे. खूपच जास्त चित्त विचलित असलं, मन विचलित असलं, तर काही केसेसमध्ये थोडासा बदल केला जातो ध्यानामध्ये. तर ते आपण आता घेणार नाही. जेव्हा आपलं हे ध्यान संपेल, तुमचे जे काही क्वेशन ॲन्सर्स येतील, त्याच्यानुसार मग ते इन्स्ट्रक्शन कदाचित त्या व्यक्तीला वेगळे दिले जातील. ठीक आहे. सो सुरू करू. क्लोज युअर आईज. जस्ट रिलॅक्स. मान पाठ सरळ. 2-3 दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे सोडा.
मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी काही वेळ आनापानसती या ध्यान साधनेचा आपण अभ्यास करणार आहोत. श्वास आत जातो आणि बाहेर येतो. केवळ आणि केवळ त्याकडे लक्ष केंद्रित करा. श्वास आत जातोय आणि बाहेर येतोय. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ ॲज इट इज. श्वास आत जातोय, आत जातोय, आत जातोय, आत जातोय. आत जाणं बंद झालं. श्वास बाहेर जातोय, बाहेर जातोय, बाहेर जातोय, बाहेर जातोय. बाहेर जाणं बंद झालं. संपूर्ण श्वास शरीराची संपूर्ण जाणीव घेत संपूर्ण शरीरामध्ये गेला आहे आणि संपूर्ण शरीरातून श्वास हळुवारपणे बाहेर जात आहे. श्वासाची कसलीही कसरत आपल्याला करायची नाही. सहज स्वाभाविक श्वास जसा आहे तसा त्याकडे आपल्याला बघायचं. सात, सात, सात. हळुवारपणे डोळे उघडा. रिलॅक्स. 5 मिनिटासाठी आपण ब्रेक घेणार आहोत. या ब्रेकमध्ये आपण 9 वाजेपर्यंत एकमेकांसोबत बोलणार नाही आहोत. ही एक सूचना आहे. या ब्रेकमध्ये आपण पूर्णपणे मौनाचं पालन करणार आहोत. वाणीचं देखील मौन असेल, मनाचं देखील मौन असेल. आपल्याला फक्त ऑब्झर्व्ह करायचं आहे. तुम्ही आता जाणार आणि जाताना फक्त एवढंच वरचा जो परिसर आहे, याच्यामध्ये शांतपणे चालायचं आहे. चालत असताना निसर्गाला तुम्ही बघा. पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो तो ऐका. त्याला फक्त ऐकायचं आणि बघायचं. कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही. शांतपणे वॉक करून 5 मिनिटानंतर आपण पुढच्या सत्राकडे जाऊ.
पुन्हा आपण 10 मिनिटासाठी आनापान करणार आहोत. त्याच्यानंतर वॉकिंग मेडिटेशन करणार आहोत. या पुढच्या 10 मिनिटामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर एक मेडिटेशन रिट्रीट मी अटेंड केलं होतं. त्यामध्ये एक खूप सुंदर लाईनमध्ये त्यांनी सांगितलं होतं, की ध्यान म्हणजे नेमकं काय? काय अनुभव आपल्याला मिळतो? तर ती लाईन अशी होती, की आपल्या जलद चालणाऱ्या श्वासावरती आपल्या भावनांचं, विचारांचं आक्रमण होऊ देऊ नका. म्हणजे आपला श्वास शांत, मन शांत आणि शरीर शांत अशी अवस्था आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, की जेव्हा-जेव्हाही मनातले विचार बदलले, त्याप्रमाणे श्वासाची लय बदलली, आहे ना? जर आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला असेल, तर श्वास हा दीर्घ होतो. आपल्या मनामध्ये मैत्री निर्माण झाली असेल, तर श्वास हा मंद होतो, आहे ना? आपल्या मनामध्ये भीती, चिंता, अस्वस्थता असेल, तर श्वासाची तरंग, श्वासाची लय ही कंप्लीटली चेंज होते. तर प्रत्येक भावनेसोबत श्वास हा कनेक्टेड आहे. आणि श्वासाला जर का आपण समजू शकलो, तर भावनांवरती देखील आपण विजय प्राप्त करू शकतो, आहे ना? आपण बघतो की काही लोकं म्हणतात, "हा हा खूप इमोशनल आहे, हा लवकर रडतो, हा एकदम दगडच आहे, याला भावनाच नाहीत." आहे ना? असं आपण बघतो. हे का होतं? हे का घडतं? कारण त्या व्यक्तीचा त्या पद्धतीने त्याने त्याच्या भावनांना आपल्या श्वासावरती, आपल्या मनावरती आक्रमण करू दिलेलं आहे, है ना? तर आपल्याला ते आक्रमण काय करायचंय? थांबवायचंय. आपल्याला प्रतिकार द्यायचा आहे का? नाही, फक्त बघायचंय. थांबवायचंय म्हणजे बघणं म्हणजे थांबणं आहे. आपण बघतोय, है ना? तर आपण बघताना काय बघतो, की तुम्ही बसलेले आहात. माझ्या मनामध्ये काही इम्प्रेशन जर मी टाकलं, "तू असं टी-शर्ट घातलंय, तुम्ही असे बसलेले आहात, त्याने रेड टी-शर्ट घातलेलं आहे, त्यांनी ब्राउन टी-शर्ट घातलेलं आहे." तर माझ्या मनामध्ये डोळे बंद केल्यानंतर काय थॉट येणार? तुमचे चेहरे, तुमचे ड्रेस कोड, तुमची बसण्याची ठेवण हे येणार. पण ते माझ्या मनात मला घ्यायचंय का? नाही. तर मला काय बघायचंय? आपण एक मूव्ही बघायला जेव्हा जातो, तर पिक्चर बघताना आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होतो का? नहीं। अपन त्याला कसं बघतो? एक मूवी चल रहा है, उसको हम जैसा है वैसा देखते हैं, उसमें हम इन्वॉल्व नहीं होते, बाहर रहकर उसको देखते हैं। रिएक्शन हमारे तभी जाते हैं जब हम उसमें इन्वॉल्व होते हैं। देखो कोई सीन बहुत अच्छा लगा तो हम क्या करते हैं? ताली बजाते, सीटी बजाते या फिर कुछ कमेंट करेंगे। लेकिन जो इंसान उसको न्यूट्रल तरीके से देख रहा है, जैसा कोई क्रिटिक रहते हैं, कोई भी मूवी बनती है तो उसका क्रिटिक रहता है। वो क्रिटिक क्या काम करता है? वो मूवी को सिर्फ़ ऑब्ज़र्व करता है और उसमें से पॉइंट्स निकालता है। ये ऐसा है, ये ऐसा है, ये नहीं रहना चाहिए, ये रहना चाहिए। इससे ये अच्छा हो जाएगा। जीवन भी ऐसा ही है। हमारे जीवन को अगर हमें देखना है, तो हमें साँस को देखना होगा। हम साँस को अगर जान पाएँ, साँस को अगर देख पाएँ, तो हमारे जीवन को हम समझ सकते हैं कि अभी प्रेज़ेंट में मेरा जीवन कैसा है, मेरा लाइफ़ कैसा चल रहा है। इसको बहुत आसानी से हम देख सकते हैं। इसीलिए हम आनापान बुद्ध ने जो बताया है, वो इसीलिए बताया है कि ये डायरेक्टली कनेक्टेड है आपके बॉडी और माइंड के साथ में। क्योंकि साँस के आधार पर ये ध्यान किया जाता है और साँस ही आलंबन क्यों दिया? कोई और आलंबन क्यों नहीं दिया? हम चाहे तो इस मूर्ति की ओर देखकर भी हम ऑब्ज़र्व कर सकते हैं। हमारी कंसंट्रेशन बढ़ेगी। अलग-अलग टेक्निक्स है। आप कैंडल लगाइए उसको त्राटक विद्या कहते हैं। कैंडल लगाइए और कैंडल को ऐसा आई लेवल पर रखिए, उसकी लौ को देखिए और कंटीन्यूअस आप देखते रहिए, बिना पलक झपकाए। तो आपको महसूस होगा कि आपका 1, 2, 3, 4 मिनट के बाद में कंसंट्रेशन बढ़ गया है। बट दैट इज़ अ टेम्परेरी कंसंट्रेशन। वो इसलिए बढ़ रहा है क्योंकि आपने आलंबन दे दिया एक, है ना? लेकिन ये टेम्परेरी है। हमें परमानेंट चाहिए सॉल्यूशन। परमानेंट सॉल्यूशन क्या है? कि हम हमारे अपने आप को जान पाएँ, कि अभी मेरे मन की अवस्था क्या है? वो जानने के लिए साँस एक बेहतर माध्यम है। इसीलिए साँस के साथ में कनेक्ट होके हमको ये अभ्यास करना है। तो फिर से हम 10 मिनट के लिए आनापान का अभ्यास करेंगे। उसके बाद में फिर बाहर जाएँगे और वॉकिंग मेडिटेशन का अभ्यास करेंगे। 10 मिनट के लिए कोई इंस्ट्रक्शन नहीं, आप खुद सेल्फ इंस्ट्रक्शन लेना है और प्रैक्टिस करना है।
ध्यान करत असताना आज आपण जे ध्यानाचा अभ्यास केला, याला कायानुपස්සना म्हणतात. कायानुपස්සना म्हणजे की शरीराचा आधार घेऊन, शरीराचा आणि श्वासाचा आधार घेऊन आपण सजगतेचा अभ्यास केला. तर कायानुपස්සनेमध्ये बुद्धांनी जे सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये इरियापत सांगितलेलं आहे. इरियापत पब्बंग असं सांगितलेलं आहे. इरियापत हा पाली शब्द आहे. याच्यामध्ये बुद्ध काय म्हणतात, की प्रत्येक व्यक्ती त्याच्या दिनचर्येमध्ये तो काही ॲक्टिव्हिटी करत असतो आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, तो वेगवेगळ्या अवस्थेमध्ये करत असतो, है ना? तर या प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला सजग राहता आलं पाहिजे. आता आपण ध्यान केलं. सुरुवातीला अर्धा तास केलं. नंतर आपण थोडंसं निसर्गाला बघितलं, आवाज ऐकला, बघण्याचा अभ्यास केला, ऐकण्याचा अभ्यास केला, बरोबर? पुन्हा आलो, पुन्हा 10 मिनिटं आपण सजगतेचा अभ्यास केला. आनापानसाठी बसलो. आता ही झाली एक पद्धत. म्हणजे बसून ध्यान करणे ही एक पद्धत झाली. पण 24 तास आपण बसून असतो का? नाही. 24 तास आपण बसून नसतो. कारण आपण वर्किंग आहोत. कोणी स्टुडंट आहे, कोणी जॉब करतंय, कोणी बिझनेस करतंय. जे काही आपण करतो, तर डे टू डे लाईफमध्ये आपण कुठे ना कुठेतरी बिझी असतो. मग ह्या सर्व वेळामध्ये आपण काय करतो, कसं राहतो? तर 4 प्रकारे आपण असतो. आपले 4 प्रकारे दर दिवसभरामध्ये पोझिशन असते. एक तर आपण बसून असतो. सेकंड, आपण एकतर चालत असतो. थर्ड, आपण एकतर उभे असतो. आणि फोर्थ, लाइंग डाऊन म्हणजे आपण झोपलेलो असतो. ह्या 4च पद्धतीमध्ये आपल्या शरीराची हालचाल होत असते. बरोबर आहे. आता आपण बसलेलो आहोत. माझे हात हलतायत. मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही माझ्याकडे बघताय. ही एक क्रिया आहे. पण ह्या क्रियेला पण आपण जर ऑब्झर्व्ह करू शकलो आणि अवेअर राहू शकलो, तर आपली ती सजगता वाढत जाणार आहे, आपली जागृती वाढत जाणार आहे, माइंडफुलनेस वाढत जाणार आहे. सेकंड आहे की चालणे. आता आपण चालण्याचा अभ्यास करणार आहोत, की कशाप्रकारे चाललं पाहिजे माइंडफुली. आता 24 तास आपण जे चालतो, ती चालण्याची पद्धत कशी असते? नॅचरल. आपल्या जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यानुसार. पण ऑब्झर्व्ह करा, तुम्ही जेव्हा चालत असता, तर चालत असताना आपले जसे विचार असतात, त्याच्यानुसार आपली चालण्याची स्पीड बदलते. कारण आपल्या विचारांचा आपल्या श्वासावरती, भावनांवरती काय आहे? प्रभाव आहे. आणि ते सिंक्रोनाइज आहे. बरोबर? स्पीड बदलू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण स्पीड पण लागेल ना. जीवनाला स्पीड पण लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या अचिव्हमेंट्स पण होणार नाही. पण ती त्या स्पीडमध्ये सजगता असली पाहिजे. जागृती असली पाहिजे. जर जागृती नसेल तर ॲक्सिडेंट होईल. बरोबर है? मतलब बात को समझ रहे हो? हमारे जीवन में जितनी भी समस्याएं आती है, वो समस्याएं स्पीड की वजह से नहीं है, जागृति की वजह से। अगर जागृति नहीं है, सजगता नहीं है, तो हमारे एक्सीडेंट होने के चान्सेस ज़्यादा है. तर हीच जागृतीचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. या जागृतीच्या अभ्यासामध्ये आपल्याला हे शिकायला मिळेल, की आपण चालत असताना कसं चाललं पाहिजे. इरियापत पब्बमध्ये काय सांगितलंय बुद्धांनी, की तुम्ही बसताना बसलेले आहात हे जाणा, उभे राहताना उभे राहिलेले आहात हे जाणा, चालताना चालत आहात हे जाणा, जेवण करताना जेवण करताय, भोजन करताय हे जाणा, झोपलेले असताना झोपलेले आहात हे जाणा. एवढं सिंपल आहे. अतिशय सिंपल आहे. काहीच कॉम्प्लिकेटेड नाहीये आणि हे इझिली आपण करू शकतो. बट हमने क्या किया है, जितनी भी स्पिरिचुअल टीचिंग्स है, उनको हमने कॉम्प्लिकेटेड बना दिया कि ये बहुत गहन विषय है, हमारे लिए नहीं है. बहुत सारे लोगों का समझ ये है कि ये सारा स्पिरिचुअल प्रैक्टिस वगैरह ये सब कुछ कब करना चाहिए, जब हम 50 क्रॉस कर देंगे, बुढ़ापे की तरफ लग जाएंगे, है ना, त्यावेळेला आपण हे सुरू करू. बट दैट इज कंप्लीटली रॉन्ग. तो ऐसी बहुत सारी बातें जो सिंपल है, लेकिन हमने उसको क्या किया, कॉम्प्लिकेटेड कर दिया. और एक बात है, सोशल मीडिया पे आज बहुत सारा मटेरियल अवेलेबल है, बहुत सारे इन्फ्लुएंसर है, बहुत सारे टीचर है.
मैं एक बात क्लियर कर दूं, आई एम नॉट अ टीचर। मैं आपकी तरह ही एक प्रैक्टिशनर हूँ। कुछ चीजें मुझे पता चली है, वो आपके साथ में शेयर कर रहा हूँ, बांट रहा हूँ। दैट्स इट, इसके अलावा कुछ नहीं है। और हम साथ मिल करके प्रैक्टिस करेंगे तो मुझे भी लाभ होगा, आपको भी लाभ होगा, और हम साथ मिल करके एक अच्छी दुनिया बनाने के लिए कारीगर साबित हो सकते हैं, सहायक हो सकते हैं। इसलिए ये सब कुछ चल रहा है। तो स्पिरिचुअल वर्ल्ड में जब आप एंट्री करते हो, अध्यात्म में एंट्री करते हो, तो दो धोखे होते हैं। एक, फॉल्स गुरु आपको बहुत सारे मिलेंगे, फॉल्स टीचर बहुत सारे मिलेंगे, इनसे बचो। ऐसा करने से ऐसा होगा, ये करने से ये मिलेगा, वो करने से वो मिलेगा, ऐसा जो भी कोई बोल रहा है तो उससे बचो। मैं बता रहा हूं तो ये हो ही जाएगा, आप भरोसा रखो तो हो ही जाएगा, ये भी कोई कह रहा है तो भी बचो। ठीक है, तो किससे हमें किस दिशा में जाना चाहिए? कोई अगर ये कह रहा है कि खुद अनुभव से जानो, तो सही दिशा में जा रहा है। क्योंकि ये पूरी दुनिया, अध्यात्म की दुनिया या स्पिरिचुअल वर्ल्ड जिसे कहे, ये इनसाइट है, आउटसाइड नहीं है। बराबर, एक उदाहरण से मैं आपको समझाना चाहूंगा। अगर मान लो कि किसी इंसान को गुस्सा आता है, वो किसी भी मजहब से रहो, किसी भी धर्म से बिलोंग करते रहो, किसी भी स्पिरिचुअल प्रैक्टिस से रहो, तो जब वो गुस्सा आता है तो क्या वो गुस्सा हिंदू है, क्या वो गुस्सा मुस्लिम है, क्या वो बौद्ध है या जैन है या सिख है, ईसाई है? नहीं। वो जब गुस्सा आएगा तो उसके साथ में, शरीर के साथ में जो तरंग उत्पन्न होंगे, वो सेम इन सभी लोगों के साथ में होगी, किसी को कम किसी को ज्यादा। क्यों? क्योंकि अपने चित्त की अवस्था पर डिपेंड है, अपने मन की अवस्था पर डिपेंड है। तो ये सब प्रैक्टिसेस जो है, स्पिरिचुअल प्रैक्टिसेस, ये मन के आधार पर है, रिलीजन या धर्म के आधार पर नहीं है। ये बात पहले क्लियर होना चाहिए। हम जब भी उसको रिलीजन या धर्म के आधार पर देखते हैं तो हम स्पिरिचुअल प्रैक्टिस से दूर चले जाते हैं। तो हमें यह देखना है कि मन का स्वभाव जो है, वो स्वभाव किसी भी मदद से रहो, उसको उसी तरीके का फल देगा। गुस्सा होगा तो गुस्से की तरह फल देगा, आनंद होगा तो आनंद की तरह फल देगा, खुशी होगी तो खुशी की तरह, मैत्री होगी तो मैत्री की तरह, प्यार होगा तो प्यार की तरह, जलसी होगी, दुर्भावना होगी तो उस तरीके के अनुभव अपने शरीर में आना शुरू हो जाए। ठीक है, तो इसको जानने के लिए हमें क्या जानना होगा? केवल अपने सांस को जानना होगा। सांस के सहारे अगर हम कोई प्रैक्टिस कर ले तो चांसेस है कि हम बहुत जल्दी अपने आप को जानना शुरू कर देंगे। तो उसी में से एक हमने अभी आनापान किया, अभी हम प्रैक्टिस करेंगे चलने, किस तरीके से चला जाए। ठीक है, तो बाहर चलते हैं। थोड़ा सा मैं एक दो इंस्ट्रक्शन कैसा करना है वो आपको बता दूंगा, आपको वैसे वॉक करना है। ठीक है, ब्युटिफुल मेथड आहे ही जर एकदा आपल्या लक्षात आली तर तुम्ही 24 तास अवेअर राहण्याची ही प्रॅक्टिस करू शकता। क्योंकि हम चलने में ज़्यादा रहते हैं, चालतो आपण जास्त वेळ, बसतो आणि चालतो जास्त वेळा। तर चालताना कसं चालायला पाहिजे? आता आपण लक्षपूर्वक चालणार आहोत आणि आपण शरीर, मन आणि श्वास याचा आधार घेणार आहोत। ठीक आहे, जसे विचार असतात तशी आपली स्पीड असते, जे मी सुरुवातीला उदाहरण दिलं। तर आपल्याला काय काळजी घ्यायची की सगळ्यात पहिले चालताना दोन्ही पाय सरळ प्रयत्नपूर्वक आपण चालणार आहोत। दोन पद्धतीने वॉक करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत, एक प्रयत्नपूर्वक आणि एक नॅचरल पद्धतीने। प्रयत्नपूर्वक याच्यासाठी सुरुवातीला करणार आहोत की आपल्याला त्या अनुभवातून जायचं, त्याच्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक हा वॉक करणार आहोत। तर दोन्ही पाय सरळ ठेवायचे। ठीक है, तो जब भी आप जमीन के साथ में पैरों को टच करते हो तो आप फील करोगे, देखना अगर शुरू कर दोगे तो फील करोगे कि जमीन, ये भूमि का जो स्पर्श है वो आपको फील हो रहा है। अभी तक हमने ऐसा महसूस नहीं किया क्योंकि हमने वैसा देखा ही नहीं। जिन्होंने देखा है उनको पता है, पानी में पैर रखते हो तो वैसे ही महसूस होता है कि पानी का स्पर्श कैसा है। वैसे ही जमीन का जो स्पर्श है, ये भूमि का जो स्पर्श है, उसको हमें फील करना है। ठीक है, जब भी चलोगे
तो प्रयत्न पूर्वक हम कर रहे हैं, मतलब एफर्ट्स लेकर के हम चल रहे हैं। तो अगर हाथ खुले रखेंगे, तो इसमें हमारा मन भटकने का चांस ज़्यादा है। तो हमें क्या करना है, हाथ सामने रखना है, इस तरीके से। पैर दोनों भी ऐसे रहेंगे। राइट लेग जब आप उठाओगे, तो साँस के सहारे उसको उठाना है। अभी तक हम नॉर्मल उठा रहे थे, अभी हम क्या करेंगे, जागरूक पूर्वक हमारे मन को, शरीर को समझ करके पैर को उठाएँगे। तो जब ये पैर उठाएँगे, तो साँस के सहारे पैर उठाया और साँस छोड़ते हुए पैर को नीचे रखा, ठीक है? राइट लेग मैंने ऊपर उठाया और नीचे रखा है। पैर का टो मेरा लगा है ज़मीन पर, मैं वो महसूस कर रहा हूँ और धीरे-धीरे मैंने उसको ज़मीन पर रख दिया। ये रखने के बाद में मैंने पिछला पैर उठाया, साँस के सहारे, साँस भीतर जा रही है और साँस छोड़ते हुए मैंने पैर को ज़मीन पर रखा। इसी प्रकार साँस लेते हुए पैर को उठाया, साँस छोड़ते हुए मैंने पैर को नीचे रखा। इस प्रकार हमें इसका अभ्यास करना है, ठीक है? तो अभी ये समझ में आया? अभी ये मैंने बहुत स्लो मोशन में आपको करके बताया, ठीक है? तो नेचुरली कैसा करेंगे? तो नेचुरली मतलब ये प्रयत्न पूर्वक ही रहेगा, नेचुरल का हम बाद में देखेंगे। तो आप पैर उठाया, रखा, आपकी नज़र उंगली की ओर या फिर 1 फीट के तक ही रखना है। रखा, सांस के सहारे, सांस भीतर आ रही है, जा रही है, धीरे धीरे चलना है, क्योंकि हम शुरुआत में प्रयत्न पूर्वक कर रहे हैं, ठीक है? आप देखोगे अभी मैं बहुत ही सहजता के साथ में चल रहा हूं। जब भी चलोगे, सांस, शरीर और मन, ये तीनों भी ऑटोमेटिकली अलाइन होना चालू होगी। आपको अलाइन करने की जरूरत नहीं, आपको सिर्फ क्या देखना है, सांस लेते हुए पैर को उठाना है, सांस छोड़ते हुए पैर को जमीन पर रखना है। इतना ही प्रैक्टिस करेंगे। तो राज सामने आएंगे, राज समोर या, राज राज विशाल समोर या। आप दोनों को ऑब्जर्व करते हुए चलना है। दोनों जैसा कर रहे हैं वैसे वॉक करेंगे, थोड़ा डिस्टेंस रखेंगे, थोड़ा और डिस्टेंस। ओके, स्टार्ट। ओके, गुड। अभी हम टर्न हो गए, तो टर्न कैसा होना है, तो ये भी बहुत अवेयरनेस के साथ में हमें टर्न होना है। हम यहाँ तक आ गए, जगह पर रुक गए, दोनों पैर खड़े हैं, सांस को जान रहे, शरीर को जान रहे, मन को जान रहे। आप ऑब्जर्व करोगे कि आपका माइंड बहुत ज़्यादा शांत हो चुका है, क्योंकि सांस हल्की हो गई, धीमी हो गई। जितना धीमा सांस रहेगा, उतना ज़्यादा मन शांति की ओर बढ़ते जाएगा। अब जब हम टर्न हो गए, तो टर्न होते समय भी हमें क्या करना है, ये राइट लेग 90 डिग्री जाएगा, ठीक है? 90 डिग्री, दोनों हाथ इसी तरीके से, ये लेग फिर से 90 डिग्री, ये लेग 90 डिग्री, ये लेग 90 डिग्री। इस तरह से टर्न होकर के हम फिर से वॉक करेंगे, ठीक है? सो टर्न अराउंड अगेन 90 डिग्री, आगे, अगेन, अगेन। ओके, स्टार्ट योर वॉकिंग। सांस को लेते हुए पैर को उठाएंगे, सांस को छोड़ते हुए पैर को नीचे रखेंगे।
ठीक है। तो हमने क्या किया, अपने मन को ट्रेंड करने के लिए हमने प्रैक्टिस के लिए जानबूझकर ये प्रैक्टिस की। अभी हम नेचुरल वे से करेंगे, ठीक है? तो नेचुरल वे क्या रहेगा कि आपको अभी इतना स्लो नहीं चलना है। आप जैसे चलते हो नेचुरली, उसी तरीके से आपको चलना है, वहाँ तक जाना है और फिर से रिटर्न आना है। ये समय में आपके हाथ ऐसे रह सकते हैं, ऐसे रह सकते हैं, आप ऐसा वॉक कर सकते हो, ठीक है? आप इधर देख सकते हो, पंछियों को देख सकते हो, सब। लेकिन ये सब देखते हुए आपकी जानकारी कहाँ पर रहेगी? साँस के ऊपर और पैरों के ऊपर, ठीक है? तो ये प्रैक्टिस क्यों कर रहे हैं नेचुरल वे से? क्योंकि आप जान पाओ कि नेचुरल वे भी हम कर पाते हैं क्या नहीं। तो आपको महसूस होगा कि आपने जो फर्स्ट किया अभी, उसमें और उसमें क्या अंतर है, वो बाद में डिस्कस करेंगे। अभी आप नेचुरल वे से टर्न करो, जैसे कहा था उसी तरीके से टर्न हो जाओ। यस, ठीक आहे. आपके लिए फर्स्ट टाइम था? यश, तुझ्यासाठी पण फर्स्ट टाइम होता. तुम्ही केलं याच्या आधी वॉकिंग, मेडिटेशन? फर्स्ट टाइम आहे. तुमच्या दोघांसाठी पण फर्स्ट टाइम. आज जो आपने फील किया, मतलब सवेरे से लेकर अभी तक का सेशन, आपको जाना है इसलिए आपका जो भी फीडबैक है, या फिर कुछ सवाल होंगे तो आप पूछ सकते हो, या आपको जो भी अनुभव हुआ है वो आप शेयर कर सकते हो। मेरा एक्सपीरियंस अभी तक ये पॉइंट तक सुबह से फुल पॉजिटिव रहा है, नथिंग नेगेटिव। फर्स्ट टाइम मेडिटेट किया इतने टाइम के लिए, बट अच्छा ही लगा, ना पेन हुआ ना कुछ। बट मुझे भी मेरी कैपेसिटी पता चल गई कि हाँ, मैं मेडिटेट कर सकती हूँ। पहले सेल्फ डाउट्स थे कि मैं बैठ पाऊँगी कि नहीं, इसलिए मैंने कभी कोई सेशन भी अटेंड नहीं किया उस वजह से। बट आज करके अच्छा लगा, कॉन्फिडेंस लेवल भी बढ़ गई कि मैं आगे भी कर सकती हूँ। थैंक यू। मेडिटेशन का कैसा एक्सपीरियंस एक्चुअली एक न्यू था, एक्सपेक्टेड नहीं था कि ये भी कुछ होता है, बट सीख के अच्छा लगा। थैंक यू। था? आता आपण अशा युगामध्ये जन्म घेतलेला आहे, ज्याला प्रज्ञेचं युग म्हणतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. इथे फार कमी कालावधीमध्ये मॅक्सिमम इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आलेली आहे. बरोबर आहे? तर ती समजणं सोपं आहे. पण ते कुणाला समजेल? जो समजून घ्यायला तयार आहे. इफ यू आर नॉट रिसिव्हिंग एनिथिंग, यू कांट रिसीव्ह दॅट थिंग्स. ही बॉटल आहे आणि मी विजयजींना देते. तर त्यांनी ते घेतलेच नाही. त्यांना ते मिळेल का? पण हे खूप भारी पाणी आहे बरं का. याच्यामध्ये अल्कलाईन वॉटर आहे, असं आहे, तसं आहे. याने हे बरं होतं, ते बरं होतं, ते बरं होतं. हे सगळे बेनिफिट आहेत. पण ही इज नॉट एक्सेप्टिंग. ही कॅन हील. तो हील होऊ शकेल का? नाही होऊ शकत. इट्स लाइक दॅट. मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअल जर्नी ही अशीच आहे. सुरुवातीला तुम्हाला अनुभव घेण्याच्या आधी जे काही तुम्हाला माहीत झालेलं आहे, ते तुम्हाला शिकायला लागेल, त्या अनुभवातून जायला लागेल आणि नंतरच तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. आता जी काही मी थिअरी सांगत आहे, हे जे बेनिफिट सांगत आहे, याला तुम्ही मान्य नका करू. हे फक्त तुम्ही ऐका. ही थिअरी झाली. पण जेव्हा आपण हे ध्यानाचा अभ्यास करू आणि तुम्ही अनुभवातून जाल, त्यावेळेला तुम्ही याला बिलीव्ह करा. विश्वास ठेवा. ठीक आहे? प्रत्येकाने जन्म घेतलेले आहेत का? प्रश्न निर्माण होतो का आणि कधीपर्यंत? तर सगळ्यात महत्वाचं उत्तर हेच आहे, तोपर्यंत आपण जन्म घेत राहतो, जोपर्यंत आपण या जन्म मृत्यूच्या कडीमधून मुक्त होत नाही. आणि ते मुक्त होण्याची जी कडी किंवा त्याचं उत्तर आहे, ते उत्तर हेच आहे, स्वतःला जाणणे. आणि स्वतःला जाणण्याच्या अभ्यासामध्ये ध्यान ही एक प्रक्रिया आहे. ठीक आहे? तर या जगामध्ये जेवढेही टीचर्स होऊन गेलेले आहेत, जे मुक्त झालेले आहेत, जीवन मृत्यूच्या या सर्व जाळ्यातून जे मुक्त झालेले आहेत, हे सर्व टीचर, त्यांना आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. बरोबर आहे? मी बुद्धांच्या टीचिंग्स फॉलो करतो म्हणून माझ्यावरती त्यांचा प्रभाव आहे आणि मला तो लाभ झाला म्हणून मला दुसऱ्या टीचिंगकडे जाण्याची आवश्यकता वाटत नाही. तसंच बुद्धांनी जी शिकवण दिली ती धम्म म्हणून संबोधली गेली आणि धम्म हा सर्वांसाठी दिला गेला. त्याचा सर्वांसाठी फायदा झाला. तो पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी वेगळा अनुभव देईल आणि एका व्यक्तीसाठी वेगळा अनुभव देईल असं नाही. सर्व ह्युमनसाठी, सर्व बीइंगसाठी, सर्व सजीव प्राणी मात्रांसाठी तो ॲज इट इज बेनिफिट देतो. तसा तो धम्म त्यांनी दिलेला आहे. तर असंच हे ध्यान आहे
हे ध्यान जो व्यक्ती करणार आहे हे सर्वांसाठी आहे. आपल्याला त्याला त्या पद्धतीनेच जायचं आहे. ठीक आहे. की आपले जे मेरिट्स असतात, आपले जे पुण्यकर्म असतात ते आपलं संरक्षण करत असतात. आणि मैत्री भावना करणारा व्यक्तीच पुण्यकर्म करत असतो. ज्याच्यामध्ये मैत्रीयुक्त चित्त नाही अशी व्यक्ती पुण्यकर्म करू शकत नाही. श्वासात जातोय, बाहेर येतोय, शांत आणि स्थिर चित्ताने संपूर्ण शरीराची जाणीव घेत चेहऱ्यावरती प्रसन्नता, या प्रसन्न भावाने श्वासात जातोय आणि बाहेर येतोय. श्वासासोबत आपल्या मनातल्या मनात, अनुभवासोबत ही लाईन म्हणायची. मला शांतता प्राप्त हो. माझा राग नष्ट हो. मला आरोग्य प्राप्त हो. मला सुख व आनंद प्राप्त हो. आणि मला निब्बाण प्राप्त हो. माझं नाव सनिता आहे आणि माझं आज सेकंड सेशन होतं आणि इझी वाटलं ह्यावेळेस. वॉकिंग मेडिटेशन खूप इझी वाटलं. त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाले होते आता. आणि मला सिटिंग मेडिटेशनहून जास्त वॉकिंग मेडिटेशनमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं, कारण ते मी डेलीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी रोज त्याला अप्लाय करू शकते. माझं नाव यश दर्शन आहे आणि मी संगीता कॉलनीमध्ये राहतो. माझा फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स अवेअरच नव्हता. जसं हळूहळू एक दोन स्टेप हार्डली मला फील झालं की मी स्टेप्स घेतले करून स्वतःवर. तर असा माझा एक्सपिरियन्स होता फर्स्ट डेचा. मला म्हणजे खूप आवडला मला. आणि मी माझ्या मास्टरला थँक्स गिव्हिंग देतो की मला खूप आवडलं मला. आणि शिबिर वगैरे केलेलं होतं मी, त्यामुळं मुलांनी सांगितलं चला म्हणून चांगला अनुभव आला. फारच चांगला लागला. आणि थोडंसं एक विचारायचं मला, ज्या वेळेला तुम्ही स्टेप दाखवली चालताना आणि श्वासाशी संबंध दाखवला, तर ज्या वेळेला आपण फास्ट केलं तर त्यावेळेला मी भरकटलो. घ्यायचा का सोडायचा, याला उचलला तिथं घ्यायचा, दुसऱ्याला सोडत, ते थोडं कन्फ्युज झालं होतं तिथं. अशा वेळेला काय करायचं की आता त्यावेळेला आपण श्वास आत जातो आणि सोडतो, याच्यामध्ये 2 पावलं चालले जातात. आपल्याला त्यावेळेला श्वासाकडे नाही, आपल्याला चालण्याकडे लक्ष द्यायचं. फक्त चालणं आपलं आणि आपले आय लेवल फक्त पायाकडे बस तेवढंच. आणि श्वास कसा सहज जातोय येतोय आणि पाय चालताय, जातोय येतोय आणि पाय चालताय, एवढंच. कारण ते आपलं नॅचरल प्रोसेस आहे. तिथे जर आपण श्वासावरती लक्ष दिलं तर आपली मुवमेंट आणखी स्लो होईल. आपल्याला नॅचरल पद्धतीने करायचं. जी पहिली प्रॅक्टिस आहे ती डेली करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यातूनच अवेअरनेस जनरेट होणार आहे. नंतर आपण सहजपणे चालू शकतो. धन्यवाद. हर्षद खांडरे. आजचा अनुभव फारच छान होता. विपश्यना शिबिर आधी केलंय, पण बरेच दिवस झाले की प्रॅक्टिस बंद होती. आज सगळी प्रॅक्टिस परत रिकॉल झाली. थँक्यू शाक्य सर, थँक्यू सर. माइंडच्या इम्प्युरिटीज परत वर आल्या, तीव्रतेने वर आल्या आणि परत डिसअपिअर पण झाल्या. तो अनुभव आज परत जाणवला. माइंडफुलनेस परत एकदा प्रॅक्टिस केली. वॉकिंग मेडिटेशन पहिल्यांदाच प्रॅक्टिस केली. फार छान अनुभव होता त्याचा. थँक्यू सर. माझं नाव आयुष नवाले. हा माझा सेकंड सेशन होता. लास्ट संडेलाही मी आलो होतो आणि या संडेला सेकंड सेशन. ॲक्च्युली हा माझ्यासाठी एक पीस टाइम म्हणून आहे वीकली, की लास्ट टाइम पण मी आलो, या टाइम पण मी आलो. एक ना जे माझा वीकली शेड्यूल चालू आहे, जे काही चालू आहे, ती दगदग, ते आवाज, ते सगळे थांबतात तिथं आणि एक शांतती ते फील होते. तर तो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मलाही सुद्धा वॉकिंग मेडिटेशन जास्त मी कनेक्ट करू शकतो, कारण दिवसभर चालताना वगैरे तो मला तिथं जेव्हा पीस भेटतो तो मी अप्लाय पण करू शकतो. असं रोज जेव्हा वर्क करताना बसून मी करू नाही शकत, तो करू शकतो. म्हणून तो एक आहे. आणि लास्ट वीक पण जेव्हा मी फर्स्ट टाइम ते केलं होतं, तर वीकली मी ट्राय केलं. जेव्हाही मी चालतोय थोडा माइंडफुली चालू, एकदा ट्राय करा आणि आहे, इफेक्ट आहे. माइंड ऍक्टिव्ह होतो. तुम्ही छोटी छोटी गोष्ट नोटीस करतात, तर एक फायदा तर नक्कीच आहे. तर थँक्यू सो मच सर.
माझं नाव कय्यूम शेख आहे. ॲक्च्युली मला विशाल मोरे सरांनी सजेस्ट केलं की आम्ही चाललोय म्हणून मी पण त्यांच्यासोबत आलो. ॲक्च्युली मी पण रोजच्या जे डेली रुटीन असतं ऑफिसचं, तो स्ट्रेस आणि ते सगळ्या गोष्टी, तर मला हे वाटलं की चला एक मेडिटेशन करून, असं म्हणतात की थोडंसं पीस म्हणजे हे येतं, त्यामुळे मी आलो ते एक्सपिरियन्स करायला. आणि फर्स्ट थिंग की आपण जे श्वास घेतो आणि सोडतो, तर ते मला रिअलाइजच नव्हतं आजपर्यंत की आपण त्याला रिअलाइज करू शकतो म्हणून, की ती एक नॅचरल प्रोसेस असं मला वाटायचं की श्वास घेणं आणि सोडणं याला कोण कॉन्सन्ट्रेट करेल. ते आज मला रिअलाइज झालं की आपण श्वास घेतोय आणि सोडतोय, ही कुठली तरी घटना घडते आपल्या शरीरामध्ये. सो खूप छान एक्सपिरियन्स झाला. आणि सेकंड थिंग हे की वॉकिंग मेडिटेशन असतं हे पण मला माहितीच नव्हतं, की चालण्यावर कोण ध्यान देतं यार, म्हणजे आपण असं चालतो सहज. तर चांगलं वाटलं. आणि मेडिटेशन एक फोकस वाढतो असं म्हणतात, तर मी ज्यावेळेस ते आपण ध्यान करत होतो ना, म्हणजे डोळे बंद करून, तर मी ते प्रयत्न करत होतो की फोकस कुठेतरी एका पॉइंटवरती फोकस करायचा. पण ते माझं फर्स्ट डे असल्यामुळे माझं मन खूप म्हणजे इकडे तिकडे भरकडत चाललं, फोकस करायचा प्रयत्न करत होतो. आणि ते मला वाटतं आय थिंक अजून प्रॅक्टिसनी ते जास्त इम्प्रूव्ह होईल. सो थँक्यू सो मच सर. माझं नाव बाबासाहेब शिंदे आहे. मी जय भवनगरला राहतो. हे आम्हाला सरांनी सजेस्ट केलं, दोघं जण आलो त्याच्यामुळं. तर फर्स्ट टाइम मेडिटेशन वगैरे केलंय, कधी म्हणजे असं अनुभवलंच नाही कधी. खूप अशी शांतता अशी वाटली आम्हाला, जरा भारी वाटलं. आणि फर्स्ट टाइम केलं त्याच्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही, पण असं म्हणजे एकदम भारी अनुभव आला. एकदम शांतता जी जाणवली ना, एवढी मला वाटतं 10-5 वर्षात एवढी जाणवली नाही आम्हाला. कारण की खूप असा गदारोळ असतो. माझा बिझनेस आहे कपड्याचा, तर तिथं पण अशी खूप गर्दी असते दिवसभर, गाड्या, आवाज, शोर शराबा. म्हणजे आज फर्स्ट टाइम असा अनुभव आला की एकदम झोपेतून उठल्यापासून घरी लेकरं बाळा सगळे म्हणजे खूप सारा धिंगाणा चालू असतो. तर इथं आलो आणि एकदम म्हणजे असं भारी पीस, असं मस्त वाटलं जरा. आणि असं वाटतं की प्रत्येक वीकली असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, काहीतरी वेगळं. सरांना सकाळीच सांगितलं, म्हणलं आम्हाला तुम्ही सांगितलं, खूप छान केलं, आम्ही आलो, खूप भारी वाटलं आम्हाला. थँक्यू. आपण सर्वजण बिझी आहोत. मी माझ्या जॉबमध्ये बिझी आहे. प्रत्येक जण इथं बसलेला कुठे ना कुठेतरी व्यस्त आहे. आणि त्या व्यस्त शेड्यूल मधून आपल्याला आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी आपल्याला वेळ देणं आवश्यक आहे. आणि असं म्हणतात की एकटं तर आपण आठवडाभर प्रॅक्टिस करणारच आहोत. एकटं आपण घरी प्रॅक्टिस करतोय, किंवा रोज तुम्ही आता जे काही शिकलात हे डेली तुम्ही प्रॅक्टिस करा. 90 डेज प्रॅक्टिस करा. कुठल्याही गोष्ट तूप खाल्लं की लगेच रूप नाही येत, त्याला एक वेळ लागतो. आज आपल्याला छान अनुभव आला, उद्या कदाचित आपल्याला पळून जावं असं वाटेल, परवा परत बसावं असं वाटेल. क्योंकि मन का स्वभाव क्या है, वो दौड़ता है. जब भी आप कुछ अच्छा काम करोगे तो उसमें बाधा डालने वाले सबसे पहले कोई ना कोई तो भी आएगा. फिर वो शायद करीबी इंसान रहेगा, या दूर से कोई तो भी आके आपको तकलीफ देना चालू करेगा. जब भी आप नेक काम करोगे, ये ख्याल में रखना. तर हे पण काम करत असताना आपण जेव्हा आपल्या मनावरती काम करतो, मनाला जाणण्याचं काम करतो, तेव्हा आपल्याला मार काम करत असतो. मार म्हणजे काय, की आपलं एक चित्त, 2 मन असतात. एक मन म्हणतं की नाही तू जिंदगी में सफल बन सकता, आणि एक मन म्हणतं की तू जिंदगी में कुछ नहीं बन सकता, तेरा कुछ नहीं हो सकता. बरोबर आहे. तर आपण जो विचाराला त्याला जी ऊर्जा देतो त्याच्यानुसार आपलं जीवन बनतं. बघा, जो 24 तास आपल्या 2 मित्रापैकी एक मित्र असा असतो जो उदास आत्माच असतो. तोंड उघडलं की तो उदासच बोलतो, निगेटिव्हच बोलतो. आणि एक असा असतो त्याला कधी भेटा, त्याच्या जीवनामध्ये किती दुःख असू द्या, तो तुम्हाला सकारात्मक ऊर्जाच देतो. आप किसको मिलना पसंद करोगे? जो सकारात्मक है, जो खुश है, उसके साथ में मिलना पसंद करोगे ना. वैसा ही हमारा मन है. तो हमें हमारे कौन से मन के साथ में रहना है? तो हमें जो मन खुशी देता है, हमें जो मन हमारी सफलता की ओर लेके जा रहा है, आगे चलने के लिए मोटिवेट कर रहा है, उस मन को हमें फोकस करना है. तो 90 डेज का प्रैक्टिस करेंगे. अभी जितने भी लोग जुड़े हैं, अभी ये 4था सेशन है. ये सेशन में सबने यही टारगेट रखा है कि 90 डेज तक हम प्रैक्टिस करेंगे. तो आप सभी जो नए अभी जुड़े हैं, पिछला जो सेशन था, सेशन 3, उसके पूरा 40 मिनट का वीडियो देख लेना. उसमें कुछ चीजें डिटेल में बताई है, तो जानबूझ के उसको डिटेल में रिकॉर्ड किया. ऑलरेडी सारी डिटेल बातें कर चुके हैं. मतलब इंट्रोडक्टरी जितना चाहिए अपने प्रैक्टिस के लिए, वो सब डिटेल उसमें है, वो देख लेना और प्रैक्टिस करना. मुझे अच्छा लगता है
कि जो चीज मैंने जानी है, समझी है, वो आप तक मैं समझ में नहीं आई, जो चीज आपको लगे कि ये नहीं समझ में आ रही, उसको पार्किंग में रखना और अपने प्रैक्टिस पे आगे बढ़ना। ऐसे ही अगर आप सभी का रिस्पॉन्स रहा कि आप सभी को सच में इसमें आगे बढ़ना है, तो ये हम जो कर रहे हैं अभी 2 घंटे का, इसमें पूरा क्लियर नहीं होता है, पूरा मेडिटेशन टेक्निक क्लियर नहीं होता है। अभी हम सिर्फ क्या कर रहे हैं, अपने आप को ट्रेंड करने के लिए यहाँ पर बैठ रहे हैं। एक्चुअल जो इसका साइकिल है, तकरीबन 4 से 5 घंटे का हम अगर मेडिटेशन सेशन लेते हैं, रिट्रीट लेते हैं, तो वो रिट्रीट में क्या होता है, कंप्लीट मेडिटेशन रहेगा, वो यहाँ पर नहीं रहेगा। बाकायदा उसका एक हॉल रहेगा, वो हॉल में नॉइस नहीं रहेगा। अभी हम जहाँ पर है वहाँ पर बहुत सारा नॉइस है, माइंड, आप उसमें बैठे हो, यही बहुत बड़ी बात है कि आपके चित्त की अवस्था बहुत अच्छी है, आप इतना देर बैठे हो। अगर आप एकदम से क्वाइट प्लेस में बैठोगे तो और कई गुना छलांग लगाते हुए आप आगे बढ़ जाओगे आपकी प्रैक्टिस में, क्योंकि हम नॉइस के साथ में बैठ करके ध्यान कर रहे हैं, फिर भी हम बैठे हैं। सो ये बहुत अच्छी बात है। ठीक है, तो आज के लिए मेरे ख्याल से काफ़ी है, टाइम भी बहुत हो चुका है। आप सभी का धन्यवाद, आप सबका मंगल हो, आप सबके जीवन के सारे दुख दर्द दूर हो, आप सभी को आप जो चाहते हो जीवन में वो सफलता प्राप्त हो, सुख समृद्धि मिलो, आपके परिवार में सुख शांति रहे, सबको आरोग्य प्राप्त हो, और सभी लोग हम एक अच्छे समाज के निर्मित के लिए काम करें, सत्कर्म करते रहे। हमें जो कुछ भी मिला है वो हम लोगों में बांटे, जो भी बांटोगे वही बढ़ा चढ़ाकर हमारे पास में आता है। ऐसा कहा जाता है कि जो व्यक्ति जो दान देता है उसे उसी प्रकार का दान बढ़ा चढ़ा के मिलता है। मान लो किसी ने अगर अन्न दान किया है, किसी भूखे को अन्न दिया है, तो वो कभी भूखा नहीं रहेगा, वो जिंदगी भर उसके लिए खाने की व्यवस्था कहीं से भी होते रहती है। कपड़ा दान देंगे तो कपड़े की व्यवस्था होती है, पानी देंगे तो पानी की होती है। इसी प्रकार अपने जीवन में आपके आजू बाजू में जहाँ भी जरूरत हो वहां पर दान दिया कीजिए। दान देने से बढ़ता है, कम कुछ होता नहीं है। तो इसी मंगल भावना के साथ में हम रुकते हैं। सबका धन्यवाद, थैंक यू।